नमस्कार मित्रांनो, मी एवन क्लासेस संचालक राहुल पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक सर्क्युलेटरी सिस्टमबद्दल खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स केलं होतं। तर आज एक नवीन सिस्टम घेऊन आलो, ती म्हणजेच एक्सिटरी सिस्टम, जिला आपण उत्सर्जन संस्था असं म्हणतो। या सिस्टमबद्दल मी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणार आहे। तर मित्रांनो, चला तर मग आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। प्रथमतः मी आपल्याला या सिस्टमबद्दल काही माहिती किंवा त्याची डेफिनेशन समजून देतो। द एक्सक्रीशन इज अ इलिमिनेशन ऑफ द नायट्रोजिनियस वेस्ट फ्रॉम द बॉडी। म्हणजेच उत्सर्जन म्हणजेच शरीरातून नत्रयुक्त कचरा बाहेर टाकणं। जर ही कुठली सिस्टम करत असेल तर त्या सिस्टमला आपण एक्सिटरी सिस्टम असं म्हणू शकतो। मित्रांनो, याचं फंक्शन बी जाणून घ्या। इट इज अ हेल्प्स टू एलिमिनेट द मेटाबॉलिक द वेस्ट अँड मेंटेन द बॅलन्स ऑफ द सॉल्ट अँड द वॉटर इन द बॉडीज। म्हणजेच शरीरामध्ये जो मेटाबॉलिक जो कचरा असतो त्याला दूर करण्यात आणि शरीरातील मीठ व पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करण्याचं कार्य ही उत्सर्जन संस्था करीत असते। द लिव्हिंग ऑर्गॅनिझम एलिमिनेट द नायट्रोजिनियस दी सबस्टन्स फ्रॉम दी बॉडी। म्हणजे सजीव प्राणी हे नत्रयुक्त पदार्थ शरीराबाहेर टाकत असतात। ऑन द बेसिस ऑफ द नेचर ऑफ द नायट्रोजिनियस वेस्ट द ॲनिमल दे शो द 3 मोड्स ऑफ एक्सक्रीशन। म्हणजेच नत्रयुक्त पदार्थाच्या स्वभावानुसार आधारित जेवढे प्राणी असतात ते उत्सर्जन हे 3 प्रकार किंवा 3 माध्यमाने घडून येतात। त्याच्यातला पहिला प्रकार पडतो अमायनोटेलिझम, दुसरा प्रकार पडतो युरिओटेलिझम आणि तिसरा प्रकार पडतो युरिकोटेलिझम। तर त्याच्यातला पहिला प्रकार मी आपल्याला समजवतो मित्रांनो, लक्षात घ्या, तो म्हणजे अमायनोटेलिझम। The elimination of the nitrogenous waste in the form of the ammonia is called as the aminotelism। म्हणजे अमोनियाच्या स्वरूपात यामध्ये नायट्रोजनियस वेस्ट म्हणजे नत्रयुक्त कचरा हा बाहेर टाकला जातो अमोनियाच्या स्वरूपात, त्याला आपण अमायनोटेलिझम असं म्हणू शकतो। याच्यातला दुसरा प्रकार होता तो म्हणजे युरिओटेलिझम। दी एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनियस द वेस्ट इन द फॉर्म ऑफ द युरिया इज कॉल्ड ॲज दी युरिओटेलिझम। म्हणजेच युरियाच्या स्वरूपात जो नत्रयुक्त कचरा जो बाहेर टाकला जातो त्याला आपण युरिओटेलिझम असं म्हणू शकतो। याच्यातला तिसरा प्रकार जो पडतो तो म्हणजे युरिकोटेलिझम। दी एलिमिनेशन ऑफ नायट्रोजिनियस वेस्ट इन द फॉर्म ऑफ द युरिक ॲसिड इज कॉल्ड ॲज दी युरिकोटेलिझम। म्हणजेच युरिक आम्लाच्या स्वरूपात नत्रयुक्त कचरा शरीराचा बाहेर टाकण्याची पद्धतलाच आपण युरिकोटेलिझम असं म्हणू शकतो। तर मित्रांनो, सगळ्यात IMP टॉपिक म्हणजे ह्युमन एक्सिटरी सिस्टम, जे म्हणजे मानवी उत्सर्जन संस्था आपण त्याला म्हणू शकतो। द ह्युमन एक्सिटरी सिस्टम इज अ कन्सिस्ट ऑफ द व्हेरियस ऑर्गन। मानवी उत्सर्जन संस्थेत असे विविध असे अवयव येतात आणि या अवयवांच्या माध्यमाने ही सिस्टम पूर्णतः कंप्लीट होते आणि ती कार्य बजावत असते। तर याच्यामध्ये सुरुवात ही अ पेअर ऑफ द किडनी यापासून होते, जिला आपण मूत्रपिंडांची एक जोडी असं म्हणू शकतो। On the posterior side of the abdomen, on the both side of the spinal cord, there are the bean-shaped the kidney are the present। म्हणजेच उदराच्या पाठीमागील बाजूस आणि म्हणजे पोस्टेरियर म्हणजे आपला जो पाठीचा कणा आहे त्यांच्या दोघी बाजूस दोन्ही किडन्या असतात। Kidneys perform the proper working with the help of structural and the functional unit is called as the nephron। म्हणजे किडनी एका रचनात्मक आणि कार्यात्मक घटकाच्या मदतीने हे कार्य पूर्ण बजावत असते, त्याला आपण नेफ्रॉन असे म्हणत असतो। मित्रांनो, लक्षात घ्या, त्याला नेफ्रॉन असे म्हणतात। त्यानंतर याचा जो पुढचा ऑर्गन येतो तो म्हणजे अ पेअर ऑफ दी युरेटर, ज्याला आपण मूत्रमार्गाची एक जोडी असं म्हणू शकतो। A pair of a narrow duct is a came out from the kidney is a towards the urinary bladder are called as the ureter। म्हणजे किडन्यांच्या मधून अरुंद अशी एक नलिका जोडी मूत्राशयाकडे बाहेर येतात त्यांना आपण युरेटर असं म्हणू शकतो। दे कॅरी द युरिन फ्रॉम द किडनी टू द युरिनरी ब्लॅडर। म्हणजे ते किडनीपासून मूत्राशयापर्यंत मूत्राचे वहन करत असतात, त्याला आपण युरेटर असं म्हणतोय। मित्रांनो, लक्षात घ्या। यानंतर जो पुढचा ऑर्गन येतो म्हणजे युरिनरी ब्लॅडर, ज्याला आपण मूत्राशय असं म्हणू शकतो। इट इज द पेअर शेप द स्ट्रक्चर हॅव्हिंग द थिक मस्क्युलर वॉल इज अ लाइन बाय इज अ ट्रान्झिशनल इपिथेलियम दॅट इज अ अलोय द एक्सपान्शन। म्हणजे हे मोतीच्या आकारासारखे असते, त्यास जाड स्नायूंची भिंत असते, त्यास देन संक्रमणकालीन
अभिस्तर जोडलेले असते व विस्तारास अनुमती देते. Urinary bladder is a store the urine is a temporarily and expel it out at the interval through the urethra. मूत्राशय मूत्र हे काही कालावधीपर्यंत साठवून ठेवते आणि काही कालावधीनंतर ते मूत्रमार्गाच्या माध्यमाने बाहेर टाकले जाते. मित्रांनो, यानंतर जो पुढचा ऑर्गन तो म्हणजे युरेथ्रा इन अ मेल अँड वेस्टिब्यूल इन अ फिमेल. युरिन इज एक्सपेल आउट थ्रू द युरेथ्रा इन द मेल. म्हणजे पुरुषांमध्ये मूत्र हे युरेथ्राच्या माध्यमाने बाहेर टाकलं जातं, तर द युरिन इज एक्सपेल आउट थ्रू द वेस्टिब्यूल इन द फिमेल. म्हणजे स्त्रियांमध्ये मूत्र हे वेस्टिब्यूलच्या माध्यमाने बाहेर टाकलं जातं. तर मित्रांनो, हे होतं आतापर्यंतचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे ह्युमन एक्सरे सिस्टम, ज्याला आपण मानवी उत्सर्जन संस्था, त्याच्यातले ऑर्गन आणि त्यांच्याबद्दल काही मी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, अजून काहीतरी एक इंटरेस्टिंग फॅक्ट तो म्हणजे डायलिसिस. तुम्ही ऐकलेलं असेलच, तर पहिल्यांदा डायलिसिसबद्दल काही माहिती घेऊया. The process of the separating the nitrogenous the waste from the blood with the help of the machine is called as the dialysis. म्हणजेच मशीनच्या मदतीने नत्रयुक्त कचरा रक्तामधून बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला आपण डायलिसिस असं म्हणू शकतो. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, याला आपण मॅनमेडसुद्धा म्हणू शकतो. म्हणजे हे नॅचरली नसून हे मॅनमेड येतं. About is a 500 ml of the blood is a sent at the one time through this the machine. म्हणजे या मशीनीद्वारे एकाच वेळी सुमारे 500 ml लिटर एवढे हे रक्त हे पाठवले जाते. 500 ml. Then the purified blood is re-infused into the blood of the patient. म्हणजे शुद्ध रक्त हे रुग्णाच्या शरीरात पुन्हा मिसळले जाते. मित्रांनो लक्षात घ्या, ही होतं काहीतरी इन्फॉर्मेशन मी आपल्याला जे आता दर्शवली ती म्हणजे डायलिसिस बाबतीत. त्याच्याशी रिलेटेड मित्रांनो अजून असे काही सम डिसीजेस येतात, म्हणजे उत्सर्जनाशी काही असे निगेटिव्ह काही आजार येतात, ते सुद्धा मी आपल्याला सांगतोय. द सम डिसीजेस इज रिलेटेड टू द एक्सक्रीशन. तर पहिला त्याला आपण म्हणतो पॉलियुरिया. म्हणजेच जर जास्त प्रमाणात जर मूत्र तयार होत असेल तर त्याला आपण पॉलियुरिया असं म्हणू शकतो. दुसरा आजार आहे मित्रांनो लक्षात घ्या, ऑलिगोयुरिया. म्हणजे गरजेपेक्षा जर कमी मूत्र तयार होत असेल तर त्याला आपण ऑलिगोयुरिया असं म्हणू शकतो. देन अनयुरिया मीन्स पूर्णतः मूत्र बंद होणे. म्हणजे या कंडिशनमध्ये पेशंटला कुठल्याही प्रकारचं मूत्र सिक्रेट होत नाही. देन जो पुढचा आजार आहे तो म्हणजे ग्लायकोसुरिया. म्हणजे मूत्रामध्ये ग्लुकोजचे अधिक प्रमाण आढळणं, त्याला आपण ग्लायकोसुरिया असं सुद्धा म्हणू शकतो. आणि याचा जो पुढचा डिसीज होतो तो म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या डायबिटीस मेलिटस, ज्याला आपण डायबिटीससुद्धा म्हणू शकतो. देन मिल्की युरिन म्हणजे मूत्रामध्ये फॉस्फेटचे प्रमाण आढळणे, त्या आजाराला आपण मिल्की युरिन असं सुद्धा म्हणू शकतो. मित्रांनो, बहुतांश एक्झाममध्ये असा प्रश्न विचारतात की मानवी शरीरामध्ये असे किती किंवा असे कोणकोणत्या प्रकारचे उत्सर्जित अवयव असतात. तर मित्रांनो लक्षात घ्या, इन अ ह्युमन बॉडी द 3 एक्सटरी ऑर्गन्स आर दी प्रेझेंट. म्हणजेच मानवी शरीरामध्ये 3 असे उत्सर्जन असे अवयव अस्तित्वात आहेत. त्याच्यामध्ये स्किन, तर स्किनच्या माध्यमाने स्वेट, ज्याला आपण घाम असे म्हणतो, हा उत्सर्जित केला जातो म्हणजे बाहेर टाकला जातो. लंग्सच्या माध्यमाने कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकला जातो. आणि किडनी त्याच्या माध्यमाने नायट्रोजिनियस वेस्ट. तर मित्रांनो लक्षात घ्या, तर ह्युमन बॉडीमध्ये एक्सटरी ऑर्गन हे 3 प्रकारचे प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये स्किन, लंग्स अँड दी किडनी. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला टॉपिक, तो म्हणजे एक्सरे सिस्टम. तर या टॉपिकशी काही रिलेटेड मी आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंटसुद्धा सांगू इच्छितो. तर लक्षात घ्या, प्रत्येक मिनिटाला दोन्ही किडन्या मिळून जवळपास 1100 ते 1200 ml रक्त गाळतात. एका किडनीमध्ये जवळजवळ 10 लाख नेफ्रॉन अस्तित्वात असतात. साधारणतः व्यक्तीच्या शरीरात अंदाजे 5 लिटर रक्त असते, ते किडनीमधून रोज 400 वेळा गाळले जाते. किडनी रोज साधारणपणे 190 लिटर रक्त गाळते, ज्यापासून 1 ते 1.9 लिटर मूत्र तयार होते. उरलेले पुन्हा शोषले जाते. मूत्राचा pH हा 6 असतो. मित्रांनो लक्षात घ्या, मूत्राचा pH हा 6 असतो. मूत्राला पिवळा रंग हा युरोक्रोम या घटकामुळे येत असतो. माणूस जवळपास रोज 25 ते 30 ग्राम युरिया हा रोज बाहेर टाकत असतो. मूत्रामध्ये 95% पाणी, देन
2.5% युरिया आणि 2.5% उर्वरित पदार्थ असतात. मित्रांनो, तर हे होते आजच्या सिस्टमशी निगडीत काही इम्पॉर्टंट पॉईंट्स. मी असं ग्राह्य धरतो की आजचं लेक्चर आपल्याला नक्की कळलं असेलच आणि ऑन द बेसिस ऑफ म्हणजे MPSC तसेच 8वी 9वी 10वीच्या माध्यमाने किंवा या स्टेट बोर्डच्या माध्यमाने जेवढं विद्यार्थ्यांना गरजात्मक आहे तेवढं मी इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याला कळले असेलच, मी असं ग्राह्य धरतो. मित्रांनो, आपण असंच आम्हाला प्रतिसाद देत राहा. आमचे व्हिडिओ नक्की आपण शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. एवढी फक्त आपल्याकडनं आम्हाला एवढी आमची सदिच्छा ही आपण पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद.